नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये मंडळी आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजेच कर्क राशीच्या ऑगस्ट 2026 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच आपली चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार असणार आहे. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही भविष्यकथनाबद्दलची माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा, अंतर्दशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते. मंडळी, हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवूनच आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच. आणि त्यानुसार आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन, ठेवू शकता काटेकोर लक्ष या संपूर्ण महिन्यावर. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत याच महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे मंडळी, ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक आणि दैनंदिन राशी भविष्याचा आढावा घेत आहोत. तसेच शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, याच व्हिडिओच्या खाली काही महत्त्वपूर्ण व्हिडिओंच्या लिंक्स म्हणजे विवाह, करिअर, कुंडली मार्गदर्शन, या महिन्याचे शुभ मुहूर्त असे व्हिडिओंची लिंक दिलेली आहे. अवश्य पहा, कारण ते सुद्धा आपल्याला खूप सुंदर अशी माहिती द्यायला मदत करते. चला तर मग माहिती करून घेऊया या ऑगस्ट महिन्यामध्ये काय आहेत ग्रहमान आणि काय आहेत त्यांचे परिणाम आपल्या राशीसाठी. आपल्या राशीच्या शुभ अशा पंचम स्थानाचा स्वामी ग्रह आहे मंगळ. आणि हा मंगळ या संपूर्ण महिन्यामध्ये मिथुन राशीमधून राशीच्या 12व्या स्थानातून म्हणजे व्ययस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे. याचा लाभ जी मंडळी इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक, मशिनरी, विद्युत उपकरणं, ऑटोमोबाईल अशा क्षेत्रामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्राशी संबंधित कार्यात कार्यरत आहेत त्यांना चांगल्या रीतीने होताना दिसेल. मात्र बाकीच्या मंडळींना किंवा ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये मंगळ ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल त्यांनी मात्र कोणत्याही प्रकारच्या व्यवहारातील उतावळेपणा जो आहे तो मात्र टाळायचा आहे. तसेच या 12व्या घरातील मंगळ ग्रह अग्नी, वाहन, इलेक्ट्रिसिटी, धारदार वस्तू यापासून सुद्धा सावध राहण्याचा सल्ला आपल्याला देत आहे. कारण घातपात अपघाताची शक्यता निर्माण करतो हा 12व्या घरातला मंगळ. त्यामुळे दुर्लक्ष करायचं नाही. तर जमीन जुमला, पॉवर प्लांट, जागेचे काही व्यवहार असतील, प्लॉटिंग अशा विषयात संदर्भात काही काम आपण करणार असाल किंवा या कार्यक्षेत्रात असलेली मंडळी आहेत त्यांनी सुद्धा संबंधित जे व्यवहार आहेत ते अत्यंत काळजीपूर्वक करा असं हा मंगळ सांगतोय. शक्य झालं तर अशा व्यवहाराकरता हा महिनाच टाळलेला उत्तम राहील. रवी, बुध, शुक्र आणि गुरु या ग्रहांचं गोचर भ्रमण सरकारी कामं, महत्त्वाची कागदपत्रांची कामं, महत्त्वाच्या गाठीभेटी, चर्चा, न्यायालयीन कामं, महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींचे निर्णय यासाठी अनुकूल अशी साथ देणारा राहणार आहेत. हॉटेल, अकाउंटिंग, फायनान्स, शेती, वाहन अशा कार्यासाठी सुद्धा हा महिना मनासारखी परिस्थिती निर्माण करून आपल्याला सुंदर अशी साथ देईल. त्यामुळे या विषयामध्ये पदार्पण करण्यासाठी, कार्यवृद्धी करण्यासाठी उत्तम असलेला हा महिना असणार आहे. त्यामुळे अवश्य या कार्याच्या अनुषंगाने आपण आखणी करू शकता. नोकरदार मंडळींना नोकरीच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय मात्र काळजीपूर्वक घ्यावे लागतील. तर व्यावसायिक मंडळींनी सुद्धा काही महत्त्वाचे व्यावसायिक जे निर्णय आहेत ते डोकं शांत ठेवून घ्यायचे आहेत. उतावळेपणा बिलकुल दाखवायचा नाही. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या दृष्टीने जरा प्रतिकूल असा राहणार आहे. तेव्हा त्या दृष्टीने आपलं लक्ष जरा जास्त वाढवा. आरोग्याचा विचार करता पित्त, कफ आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका संभवतो. त्यामुळे काळजी घ्या. म्हणजे आपल्या राशी आणि नक्षत्र याविषयीची संपूर्ण सखोल माहिती दिलेला व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपलं करिअर, उच्च शिक्षण, व्यक्तिमत्व या संदर्भात कुंडली कसं मार्गदर्शन करते याच्याही माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधी प्रकाशित झालेला आहे. अवश्य तो पहा. तर याच व्हिडिओची लिंक आम्ही याच व्हिडिओच्या खाली देत आहोत डिस्क्रिप्शनमध्ये. तिथे जाऊन सुद्धा आपण ती लिंक ओपन करून तो व्हिडिओ पाहू शकता. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क सूक्ष्म असं मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून आधी माहिती जाणून घ्या जी आम्ही तुम्हाला पाठवतो की कशा रीतीने केलं जातं मार्गदर्शन. त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. मंडळी, हे मार्गदर्शन ऑनलाईन म्हणजेच फोनवरून करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही अगदी आपल्या घर बसल्या सहजरित्या हे मार्गदर्शन आमच्याकडून घेऊ शकता. आणि यासाठी जो आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे तो नंबर आहे 9892156163.
हा नंबर आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच असतो, तिथूनही आपण हा घेऊ शकता. शेअर मार्केटमध्ये या महिन्यामध्ये गुंतवणूक करत असाल तर बँकिंग, लॉजिस्टिक, फार्मा, फायनान्स, इन्फ्रा, त्याचप्रमाणे ऑइल, स्टील, पेट्रोकेमिकल, FMCG, IT आणि केमिकल ही सेक्टर्स फायद्याचे राहणार आहेत. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्या आणि त्यानंतर आपली गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना जरा प्रतिकूल, विरोध दाखवणाराच आहे. त्यामुळे जर काही ट्रेडिंग करताय तर अत्यंत काळजीपूर्वक डोळ्यात तेल घालून करायचं आहे. तर मंडळी, ही होती या ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम, म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण माहिती करून घेणार आहोत अतिशय महत्त्वपूर्ण, ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला सोपं तर जाईल, पण नियोजन सुद्धा काटेकोर करायला खूप सुंदर अशी मदत मिळेल. महिन्याची सुरुवात जी होणार आहे ती जरा डोकं शांत ठेवून निर्णय घ्या अशी सांगणारी आहे. 1-2 ऑगस्ट या दिवसामध्ये निर्णय घेताना शांतपणे घ्या, अभ्यासपूर्ण घ्या, मानसिक दगदग वाढवू नका, वादावादी तर बिलकुल नको. आरोग्य सांभाळा. या दिवसात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले तर काळजीपूर्वक आणि अभ्यासपूर्ण योग्य चर्चा करून घ्या, नाहीतर न घेतलेले उत्तम. 3 ते 8 ऑगस्ट हे पुढचे 6 दिवस मात्र मंगल आणि धार्मिक कार्यासाठी अत्यंत शुभ अनुकूल दिवस, तसेच नवीन कार्याचा शुभारंभ करण्यासाठी सुद्धा धार्मिक स्थळांना भेटी देण्याचं नियोजन अवश्य करू शकता. महत्त्वाच्या गाठीभेटी, चर्चा, माहिती देणं घेणं यासाठी हे दिवस शुभ असतील. जुने मित्र, नातेवाईक यांचा सहवास आणि गाठीभेटी सुद्धा आनंद वाढवेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ वर्ग, कुटुंबामध्ये असणारे आपले वडीलधारी मंडळी यांचं सुद्धा सहकार्य मिळवून देणारे हे दिवस असतील, लाभाचे दिवस असतील. नोकरदार मंडळींना या दिवसात शुभ आणि लाभ असे अनुभव सुंदर मिळतील. 9-10 ऑगस्ट आरोग्य, गुंतवणूक, पैशाचे खर्च, नातेसंबंध या संदर्भात काळजीपूर्वक व्यवहार करायचे आहेत. त्यामुळे काळजी घ्या असं सांगणारे दिवस. 11 ते 17 ऑगस्ट हे पुढचे 7 दिवस मात्र अत्यंत शुभ आणि अनुकूल दिवस म्हणायला हरकत नाही. त्यामुळे अतिशय जी काही महत्त्वाची कामं आहेत ती सुरू करणं, हातात घेणं, नव्याने सुरुवात करणं, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, नवीन ओळखी, नातेसंबंध, कोर्ट कचेरी, चर्चा, गाठीभेटी यासाठी जे जे काही आपल्याला नियोजन, आयोजन, प्रयोजन करायचं आहे अवश्य करू शकता. तसेच स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय या काळात घेणं शुभ राहील. 18-19 ऑगस्ट पुढचे 2 दिवस थोडं कुटुंबातील छोट्या मोठ्या गोष्टींमुळे मानसिक त्रास आणि त्रागा वाढू शकतो, तो मात्र जरा सांभाळायचा आहे. मात्र घरासाठी काही महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी करायचे दिवस शुभ असतील. 20-21-22 पुढचे 3 दिवस नोकरदार, विद्यार्थी, गुंतवणूकदार यांच्यासाठी शुभ परिणाम देणारे असतील. त्यामुळे महत्त्वाचे इंटरव्ह्यू, स्पर्धा परीक्षा, कॅम्पस प्लेसमेंट यासाठी अवश्य तयारी चांगली करा. 23-24 ऑगस्ट आरोग्य, प्रतिस्पर्धी यांच्यावर जरा जास्त बारीक लक्ष ठेवा, चुका करू नका, अशुभ दिवस. 25-26-27 ऑगस्ट महत्त्वाच्या कामांसाठी अत्यंत शुभ दिवस. कोर्ट कचेरी, व्यापार उद्योग, लग्न कार्य, महत्त्वाचे निर्णय, गाठीभेटी, कागदपत्रांची कामं, विशेष करून व्यावसायिक आणि कौटुंबिक वातावरण अत्यंत अनुकूल राहणार आहे आणि जोडीदाराची साथही उत्तम मिळणारे दिवस. 28-29 ऑगस्ट महत्त्वाचे निर्णय घेणार असाल तर काळजीपूर्वक घ्या आणि कामातली, स्वभावातली वादावादी मात्र टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि महिन्यातले शेवटचे 2 दिवस 30-31 ऑगस्ट अत्यंत शुभ आणि भाग्याची साथ मिळवून देणारे दिवस असतील. महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकता. तर ही होती ऑगस्ट महिन्यातील दैनंदिन आणि मासिक राशी भविष्याची माहिती. तर या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी गणेशाची आणि हनुमंताची उपासना आपल्याला वाढवायची आहे. यासाठी रोज संकटनाशक गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र यांचं पठण अवश्य करायचं आहे. तर मंडळी, ही होती कर्क राशीची ऑगस्ट महिन्याची संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा विषय पोहोचावा म्हणून शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. मंडळी, चातुर्मास सुरू होतोय. आपल्या आध्यात्मिक आणि धार्मिक बैठक वाढवण्याकरता आपण जी 3 धार्मिक पुस्तकं प्रकाशित केलेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल 330 रुपये फोनपे करा आपल्या नंबरवर आणि त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसंच मंडळी, परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम 700 ओव्यांचा हा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार, जो आबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष कोणी याचं वाचन, पारायण करू शकतात. अवश्य हा ग्रंथ आपण घरपोच मागवू शकता 151 रुपये फोनपे करून. तर अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा पुस्तक, ज्यामध्ये विविध देवदेवता आणि महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेलं हे पुस्तक 151 रुपये फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित केलेली काही महत्त्वाची असलेली रुद्राक्ष,
विविध जपाच्या माळा, त्याचप्रमाणे ग्रहांची यंत्र आणि विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये आपण ठेवू शकतो असं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, नवग्रह यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, त्याचबरोबर लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख आणि आपल्या वास्तूतली शुभ ऊर्जा वाढवणारं धूपदीप पात्र हे आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. तर मंडळी, ही होती अशा प्रकारे ऑगस्ट महिन्यातल्या आपल्या राशीची ग्रहरचना, ग्रहदशा आणि असलेले परिणाम. भेटूया पुढच्या भागामध्ये सिंह राशीची माहिती घेण्याकरता. हा महिना आपल्याला आनंदाचा, सुख समृद्धीचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभ असावा. धन्यवाद.